हा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे संख्यारेषा नंबर लाईन या टॉपिकमध्ये सहर्ष स्वागत आहे. संख्यारेषा समोर काढलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचा पहिला प्रश्न आहे. प्रश्न मी परत सांगतो. डबल प्रश्न सांग. प्रश्न परत सांगतो. पुढे दिलेल्या रेषाखंडातील सर्वात मोठ्या व सर्वात लहान रेषाखंडाच्या लांबीची बेरीज किती? तर रेषाखंड हे आहेत. पहिला रेषाखंड आहे सीबी, दुसरा रेषाखंड आहे ईबी, तिसरा रेषाखंड आहे इक्यू. सर रेषाखंड रेषाखंड म्हणजे लाईन सेगमेंट. चौथा रेषाखंड आहे क्यूजी. रेषाखंड म्हणजे लाईन सेगमेंट. ओके. इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी प्रश्न इंग्लिश मध्ये लिहून घ्या. इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी प्रश्न इंग्लिश मध्ये लिहून घ्या. इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी प्रश्न इंग्लिश मध्ये लिहून घ्या. हा. व्हॉट इज द सम ऑफ the length of the longest and shortest line segments? What is the sum of length of longest and shortest line segments in the line segment given below? What is the sum of shortest and longest line segment in the line segment given below? What is the sum of the length of the longest and shortest line segment in the line segment given below? खाली दिलेले लाईन सेगमेंट जे आहेत त्या लाईन सेगमेंट पैकी कोणते लाईन सेगमेंट सीबी, लाईन सेगमेंट ईबी, लाईन सेगमेंट इक्यू, लाईन सेगमेंट क्यूजी याची सम काय आहे? ओके. आता लगेच उत्तर सांगू नका बेटा. आधी कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. उत्तर काही झालं आले असतील तर लगेच उत्तर सांगू नका. मी उत्तर कुठं विचारणार नाही. आता पहिल्यांदा ही जी सीबी आहे, ही सीबीची लेंथ काढायचं आहे. लाईन सेगमेंट ईबी, रेषाखंड ईबी, या ईबीची लेंथ काढायचं आहे. लाईन सेगमेंट इक्यूची लेंथ काढायचं आहे. लाईन सेगमेंट क्यूजी याची लेंथ काढायचं आहे. याची लेंथ काढायची कशी सर? ओके. तर संख्या रेषेवर जे पॉइंट्स आहेत त्यामध्ये पॉइंट्स मध्ये काही लाईन सेगमेंट असतील तर लेंथ कशा ड्रॉ काढायच्या, फाइंड आउट कशा करायच्या लक्षात घ्या. पहिल्यांदा बघा विद्यार्थी मित्रांनो, 0 to 1 किती इक्वल पार्ट्स आहेत? 1 2 3 4 पार्ट्स आहेत. म्हणजे बीचा निर्देशक काय असणार आहे? 0च्या राईट हँड साईडला आहे. याचा जो अर्थ बीचा निर्देशक काय असणार आहे? 1/4 असणार आहे. सीचा 2/4 असणार आहे. ओके. डीचा 3/4 असणार आहे. ओके. लक्षात येतं तुमच्या बेटा? लक्षात येते? ओके. आता हे मी फ्रॅक्शन मध्ये लिहिले. यालाच मी डेसिमल पॉईंट मध्ये लिहू का? लक्षात येईल थोडं. डेसिमल पॉईंट मध्ये आपल्याला उत्तर हवे आहेत. मी डेसिमल पॉईंट मध्ये लिहू का याला? चालेल का? ओके. याच मी डेसिमल पॉईंट मध्ये लिहितोय इथं बघा. आता कसं लिहिणार मी इकडे बघा डेसिमल पॉईंट मध्ये? ओके. तर हे 0.25, हे 0.5, हे 0.75. कळते का बेटा? हे समजलं मी डेसिमल पॉईंट मध्ये लिहिलेलं? रिप्लाय द्या मला. समजलंय? ओके. हो सर. काय असणार बेटा? इथं 1. सर मला नाही समजलं. बरं. कुणाला नाही समजलं बेटा? रेजाईन करा बेटा. मला पण नाही समजलं. हा. बघा अंशुमन बेटा, इकडे बघा आता. हे 0 to 1 किती पार्ट आहेत? 4 पार्ट आहेत. 1 2 3 4 पार्ट्स आहेत. ओके. 1 मध्ये 4 जर इक्वल पार्ट केले 1 चे तर काय येतं? 0.25. हा. हा पहिला काय असणार आहे बेटा? हा पहिला असणार आहे 0.25. हा पहिला काय असणार आहे? 0.25. ओके. मग हा पुढला काय असणार आहे? 0.25. हा काय असणार आहे? 0.5. काय असणार आहे? 0.5. म्हणजे हा 0.25 प्लस हा 0.25 म्हणजे हा काय झाला? 0.5 झाला. हा 0.25, 0.25, 0.25 या तिन्हीची बेरीज केली. हा काय झाला? 0.75 झाला. समजते का अंशुमन? रिप्लाय दे. ओके. त्यानंतर हा 0.25, 0.25, 0.25, 0.25 हा चारीचे म्हणजे बेटा. सोहम जगडे कोण आहे रे ते मूर्ख? माईक ऑन करतोय. माईक विटतो ना सोहम जगडे. बोलतो कशाला रे? ओके. समजते का अंशुमन? हे कळालं का पॉईंट मध्ये कसं आलं? किंवा याला असंच आपण लिहूया. हे समजा ए ला 0 आहे, बी ला 1/4 आहे. 1/4 ची व्हॅल्यू काय असते? 0.25 असते. ओके. 2/4 व्हॅल्यू काय असते? 0.5 येते याची. ह्याचे फ्रॅक्शन आहे, याचे डेसिमल पॉईंट हे येतं. हा. 3/4 काय येतं बेटा?
0.75 येतं. आणि 4/4चं काय येतं 1 येतं. हेच मी इन्क्लूड केले फक्त 0.25च्या फरकाने लिहितोय. समजतं का बेटा? हो, समजतं सगळ्यांना? डाऊट क्लिअर झाला. हो. हा चला आता मग पुढे आपण इन्क्लूड करतोय 1.25 1.5 1.75 हे 2 ओके हा 2.25 सर तुम्ही डेसिमल पॉईंट मध्येच काय घेतलं अरे ऑप्शन मध्ये डेसिमल पॉईंट मध्ये उत्तर आहे म्हणून मी डेसिमल पॉईंट मध्ये घेतलं कळलं का ऑप्शन मध्ये उत्तर कसे डेसिमल पॉईंट मध्ये आहेत. आता आपला काढायचं लेंथ काढायचं सीबी ची लेंथ काढायची सीबी हे बघा सी आणि बी सीबी ची लेंथ कशी काढायची सीबी ची लेंथ बघा लक्षात काढतो लेंथ कशी काढायची हा डिस्टन्स बिटवीन सीबी कसं काढायचं पहिल्यांदा कोणता बी मोठा आहे ना बी मोठा आहे बी सी मोठा आहे सी मोठा आहे ओके तर 0.5 मायनस 0.25 जो मोठा आहे सीचा निर्देशक आहे सीचा निर्देशक आहे 0.5 बीचा निर्देशक आहे 0.25 मोठ्यातून लहान मायनस करा काय आलं बेटा 0.25 तर लेंथ सीबीची काय लेंथ काय आली 0.25 आली कळतंय बेटा सगळ्यांना कळतंय का नसेल का तर लगेच विचारा बेटा मी लगेच सांगतो हा ओके समजतंय हा आता बघा तुमचं काय हा बोल बेटा हा बेटा. काय अरे असं का बोलता तुम्ही विनाकारण असंबंध रेज हँड करून बोला ना तुम्हाला बोलायचं असेल तर सोहम जगडेला मी रिमूव्ह करून टाकतो हे काय माईक ऑन ठेवतोय मूर्ख मुलगी रिमूव्ह करून टाकलं मी हा असं डिस्टर्ब नाही करायचं मध्ये मध्ये बोलून हा चला बेटा हा इथपर्यंत समजलं बेटा हा हर्षद तुला डाऊट आहे का उत्तर सांगायचं डाऊट असेल तर रिझाईन करायचं उत्तराला नाही रिझाईन करायचा डाऊट घेऊया आधी आपण हर्षद डाऊट आहे का हा विचार हर्षद हा तर तुम्ही बेरीज सांगितलेली ना काय बेरीज सांगितलेली ना अरे मी उत्तराकडे नाही आलो बेटा मी सीबीची लेन काढायला शिकवतोय तुम्हाला मी उत्तर नाही सांगितलं अजून उत्तर लांब आहे बेटा हा माईक म्यूट कर बेटा टीव्हीचा आवाज येईल तुझ्या घरातला हा हा आनंद कुलकर्णी डाऊट विचार बेटा हा तर मला सीबी ची लेंथ नाही कळाली कसं काढली हे तुम्ही बघ हे बघ सीचा पॉइंट आणि बीचा ह्याचा कोऑर्डिनेट ह्याचा निर्देशक आणि बीचा निर्देशक काय सीचा निर्देशक काय बेटा इथं सांग अनन्या काय आहे 0.5 0.5 बीचं काय आहे 0.25 हा 0.5 मधून मायनस 0.25 केलं काय आलं बेटा 0.25 हा मग किती लेंथ आहे याची 0.25 हा जो एक पार्ट आहे एक पार्टची लांबी 0.25 आहे आपण असंही मोजू शकतो डायरेक्टली पण मी तुम्हाला काढायचं कसं ते शिकवतोय तुम्हाला मी असं तोंडी सुद्धा मोजू शकतो तर मी एकदा शिकवतो कसं काढायचं पण पुन्हा आपण तोंडी पण सांगणार मी तुम्हाला ओके हा अजून हर्षद काय हर्षदाचं उत्तर लांब आहे हर्षद आपलं थोडं लोअर हँड करून ठेव उत्तर खूप लांब आहे अजून हा हा स्वरा विचार बेटा काही डाऊट आहे हॅलो सर हा लवकर विचार हा आपण सी आणि बी ची किंमत घेऊन ते मायनस का केलं अगं आपल्याला काय पाहिजे आपल्या ह्या सीबीचं डिस्टन्स पाहिजे डिस्टन्स तर मोठ्या संख्येतून लहान संख्येमध्ये डिस्टन्स कळणार ना आपल्याला कळलं का हो म्हणून केलं ते हा पुढे आपण जाऊया बघा आता बघा अजून आपल्या तीन तीन ह्याचे तीन रेषाखंडाचे तीन लाईन सेगमेंटचे आपल्याला लेंथ फाइंड आउट तुम्हाला अजून समजेल तुम्हाला हे बघा ना लाईन सेगमेंट ईबी ईचा कोऑर्डिनेट किती आहे ईचा निर्देशक किती आहे 1 आहे ईचा निर्देशक किती आहे 1 ओके बीचा किती आहे 0.25 आहे बीचा किती 0.25 1 मायनस 0.25 काय राहतं रे 0.75 राहतं ठीक आहे आलं का आता हे तोंडी कसं काढायचं हे तोंडी कसं काढायचं वजाबाकी न करता ते पण सांगतो तुम्हाला ओके ते पण सांगतो लक्ष आहे सगळ्यांचं लक्ष आहे इकडं लक्ष आहे का सगळ्यांचं आता बघा प्रत्येक हा जो पार्ट आहे छोटा पार्ट तो कितीचा आहे रे हा 0.25 आहे हा प्रत्येक छोटा पार्ट आहे त्याची लेंथ किती आहे 0.25 इज इट करेक्ट येस ऑर नो ओके इज इट करेक्ट ओके मग कुठून सुरू करायचं ईबी तेव्हा ई आणि बी हा 0.25 एक 0.25 2 0.25 3 मग 0.25 किती वेळेस आलं 0.25 तीन वेळेस आलं तीन वेळेची बेस काय येते 0.75 तुम्ही तोंडी करू शकता तोंडी सुद्धा करता येतं कळतंय
ओके. हा किरण, काय डाऊट असेल तर विचार, व्हिडिओ बंद करून विचार, तुझा आवाज येत नाही किरण क्लिअर. हा, पटकन विचारायचं किरण, वेळ नाही घालवायचा. हा, पुढे आपण जाऊया. पुढे घेऊया इक्यू. पण आता अजून तुम्हाला जसं काढत तसं तुमच्या क्लिअर होऊन जाईल. इक्यू, ई कुठे आहे बघा, ई आहे 1 नंबरला. क्यू कुठे आहे 2.5 ला. आता ई मोठा आहे का क्यू मोठा आहे रे? क्यू मोठा आहे. मग जो मोठ्यातून येतं तो मायनस करायचं. ओके, 2.25. 2.25 चा निर्देशक आहे, क्यूचा निर्देशक आहे. क्यूचा निर्देशक मोठा आहे म्हणून मी सुरुवातीला घेतलाय. ईचा किती आहे? ईचा 1 आहे. ते 1 घेतला. 2.25 मायनस 1.25 येतो. हा किरण, ज्यावेळेस बोलायचं होतं त्यावेळेस बोलला नाही, आता माईक म्यूट ठेव बेटा. किरण, तुझी आवाज ऐकू येत नाही क्लिअर, तू माईक म्यूट ठेव किरण. किरण, तुझा आवाज ऐकू येत नाही मला क्लिअर, तू माईक म्यूट ठेव बेटा. हा, लक्ष इकडे द्या आता. ओके, आता बघा इक्यूचं काय केलं आपण, क्यूचा निर्देशक होता 2.25. ओके, क्यूचा निर्देशक काय होता, सॉरी ईचा निर्देशक होता 1. 2.25 हा मोठा आहे म्हणून 2.25 म्हणून -1 केलं, काय आलं लेंथ काय आली 1.25. तोंडी कसं करायचं, मोजायचं वगैरे बघा किती करायचं. हे बघा, ई पासून क्यू पर्यंत किती आहेत, 1 2 3 4 5. 5 किती पार्ट्स आहेत, 5 इक्वल पार्ट्स आहेत. हाऊ मेनी पार्ट्स, 5 इक्वल पार्ट्स. प्रत्येक पार्ट कितीचा आहे, 0.25 चा आहे. इक्वल पार्ट किती आहे, 5. 0.25 टू 5 काय येतंय, 1.25 येत आहे. असं तोडी सुद्धा तुम्हाला करता येतं. कळतंय का? कळत असेल तर मान हलवा, तुमच्या गदा गदा मान हलवा, फक्त मान मोडणार नाही याची काळजी घ्या कळत असेल तर. ओके, हा चला पुढे आता बघा, लास्ट आहे ओजी. क्यूजी. क्यूजी कोणता मोठा आहे, क्यू मोठा का जी मोठा आहे, क्यू मोठा आहे. 2.25. क्यूचं कोऑर्डिनेट किती आहे, 2.25. क्यूचं निर्देश आहे 2.25. पीचं निर्देश जीचं किती आहे बेटा, जीचं आहे 1.5. सबट्रॅक्शन करा बेटा, काय येतं बघा. ओके, काय येतं 0.75 येतो. सर तोंडी कसं काढायचं सर तोंडी कसं काढायचं, तर लक्ष द्या बेटा, सगळ्यांचं लक्ष आहे ना सगळ्यांचं. सगळ्यांचे व्हिडिओ चालू आहेत, मी बघतो तुमचे व्हिडिओ बेटा. वरत थोडा बेटा व्हिडिओ ऑन ठेवून मी तुला रिमूव्ह करून टाकेन बघ. वरत थोडा. आवाज पण येत नाही, स्क्रीन पण दिसत नाही. अरे तुझ्याकडे नेटवर्क नसेल, बाकीच्या नाही तो बेटा. हा, तुझ्याकडे नेटवर्क कमी असेल. हा, लक्ष इकडे द्या. तर काय आहे क्यूजी, काय आहे बघा, क्यूजी तोंडी कसं काढायचं, किती इक्वल पार्ट आहेत, 1 2 3. किती इक्वल पार्ट आहेत, 3 पार्ट आहेत. मग 3 इक्वल पार्ट असेल तर कसं येणार, 0.25 इंटू 3 काय येतं बेटा, 0.75. म्हणजे तोंडी पण कसं काढायचं ते मी तुम्हाला शिकवलं, आणि लेखी पण कसं काढायचं ते तुम्हाला शिकवलं. इतकं जे शिकवलं त्याच्यामध्ये काही डाऊट आहे का विचारा बेटा, असेल तर रेज हँड करून विचारा. हा, डाऊट्स क्लिअर करून घेऊया आपण एकदा. अजून प्रश्नाच्या उत्तराकडे आपल्याला जायचंय, अजून उत्तराकडे आपण नाही गेलो. हा, हा सिद्धी विचार बेटा. हा, तर ते जे 0.5 ला जे ज्यांच्यानी गुणायचे ते नंबर ऑफ पॉइंट्स आहेत का त्यांच्यामधली जागा आहे? काय 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 हे म्हणजे हे का, हेच ना. हा सर आवाज अडकतोय. काय होतंय, गॅलेक्सी टॅब कोण आहे ते नाव पण टाकलं नाही, आणि तुम्ही मध्ये मध्ये काय बोलताय रे. हा, मध्ये मध्ये बोलायचं असतं बेटा. तुझ्याकडे नेटवर्क कमी असेल म्हणून तुला आवाज ब्रेक होतोय, बाकीचा आवाज येतोय क्लिअर. हा, हा सिद्धी विचार. हे 0.25 काय घेतलं, बरोबर का नाही. आता बघ सिद्धी, हे जे पार्ट आहे 0 to 1 किती पार्ट आहे, 1 2 3 4 पार्ट आहे. हा, म्हणजे 1 चे 4 पार्ट आहेत. मग 1 चे जर 4 भाग केले तर काय येतं आपल्या आन्सर डेसिमल मध्ये, 0.25. म्हणून ते 0.25 घेतलंय. कळतंय सिद्धी. ते 0.25 ला ज्यांना आपण गुणतोय ते पॉइंटची संख्या आहेत का त्या 2 पॉइंटच्या मधली जागा आहे? इक्वल पार्ट्स, 2 पॉईंटच्या मध्ये किती पार्ट्स आहेत ते आहेत ते 2 पॉईंटच्या मध्ये किती पार्ट्स आहेत ते आहेत. फॉर एक्झाम्पल मी घेतोय इकडे बघा, आता मी घेतोय ई क्यू घेतोय, ई क्यू. ई इथं आहे, क्यू इथं आहे. किती जागा आहे दोन्हीच्यामध्ये, 1 2 3 4 5. 5 पार्ट्स आहेत. किती पार्ट्स आहेत, 5 पार्ट्स, 5 जागा आहेत. म्हणून 0.25 ला मी 5 न गुणतोय. कळलं. मी तुम्हाला तोंडी कसं काढायचं ते पण सांगितलंय, आणि असं लिहून कसं काढायचं ते पण सांगितलंय. दोन्ही पद्धतीने शिकवलंय. हा, अनन्या कुलकर्णी, तुझा काही डाऊट आहे काय, क्लिअर झाला. हा, क्लिअर झाला. ओके, आता हे आलं. आता उत्तराकडे जाऊया. प्रश्नात काय विचारले आपल्याला,
तर प्रश्न विचारले सर्वात लहान रेषाखंड, सर्वात लहान रेषाखंड व सर्वात मोठा रेषाखंड यांची बेरीज किती असे विचारले. स्मॉलेस्ट लाईन सेगमेंट आणि बिगर लाईन सेगमेंट याची बेरीज सम विचारले. स्मॉलेस्ट कोणत्या याच्यामध्ये? स्मॉलेस्ट आहे सीबी, स्मॉलेस्ट लाईन सेगमेंट. लहान रेषाखंड, लहान कोणता आहे लहान रेषाखंड? काय आहे? सीबी. त्याची बाजू किती, त्याची लेंथ किती आहे? 0.25. बिगेस्ट रेषाखंड कोणता आहे रे? बिगेस्ट लाईन सेगमेंट मी शॉर्टकट मध्ये लिहिले बरं का. मोठा रेषाखंड. सर आवाज येत नाही. आवाज येतो का रे बाकीच्या मुलांना? हो सर. हो सर. गॅलेक्सी टॅब राहिला ओके ओके आलं लक्षात माझ्या. एकानं हो म्हणलं म्हणजे बाकीच्या म्हणायची गरज नाही. गॅलेक्सी टॅब बेटा तुझ्याकडे नेटवर्क कमी असेल म्हणून तुला आवाज येत नाही, बाकीच्या सगळ्या मुलांना आवाज येतोय. हा थोडं शांत बस बेटा तू. हा नेटवर्क मध्ये ये. मोठा रेषाखंड. आता बघा मोठा रेषाखंड कोणता इथं सांगा रे? इक्यू, लाईन इक्यू. त्याची लेंथ किती आहे? 1.25. त्याची सम, त्याची बेरीज करायची कशाची? स्मॉलेस्ट लाईन सेगमेंट प्लस बिगेस्ट लाईन सेगमेंट. त्याची काय करायची? सम, त्याची बेरीज करायची. किती बेरीज? 0.25 प्लस 1.25. काय येते बेटा? 2 येते. काय येते? 2 येते. 2. सॉरी बेरीज चुकली की 1.5 येते. 1.50 येते. बेरीज चुकली. तुमचं लक्ष होतं का नाही बघत होतं? तुम्ही काही बोलता का नाही बघत होतं? तुमचं लक्ष आहे का नाही मला बघायचं होतं. तर तुमचं लक्ष आहे तुमच्यातल्या काही मुलांचं आहे का नाही? बेरीज काय ते? 5 + 5 0 कॅरी 1 2 + 1 3 3 + 2 5 डेसिमल पॉईंट डेसिमल पॉईंट 1 + 0 1 1.50 बेरीज येते. तर काय येतं? 1.50 इज आवर आन्सर. कळतंय का? आता लास्ट प्रश्न घेऊया याच्यावरचा एक लास्ट प्रश्न घेऊया. लास्ट याचा जो प्रश्न हे कळालंय का? लिहून घ्यायचं तुम्हाला. तर उद्या घेऊया. मी हा बोर्ड असा सेव्ह ठेवतो. याच्यावरचा प्रश्न आपण उद्या घेऊया. ओके. आनंद आहे. डाऊट असेल तर विचारा. डाऊट्स क्लिअर कर फक्त. लिहायचं होतं. लिहून घ्या. मी बाजूला सांगतो स्क्रीनशॉट काढून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या. एकदम डिटेल मध्ये शिकवले. काही कन्सेप्ट क्लिअर करायचे असेल तर आत्ताच क्लिअर करून घ्या. नंतर टॉपिक संपल्यानंतर पुन्हा सांगणं होत नाही डिटेलमध्ये. म्हणजे टॉपिक शिकवलं मी तुम्हाला डिटेल घेतो, मी काहीच ठेवत नाही. कन्सेप्ट क्लिअर केलं नाही ना तर कसले पण प्रश्न सर मीटिंग एंड झाली. कोण आहे रीती मीटिंग एंड झाली म्हणणार? चला. सर बाजूला सरका ना. हो बरं बाजूला सर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घे बेटा. अनन्या स्क्रीनशॉट काढून घे, नंतर लिही. नंतर लिहित बस. स्क्रीनशॉट काढून घे स्क्रीनचा. घेतला? हो सर. ओके यस सर. ओके. उद्या आपण कितला 4 वाजता क्लास घेऊया का? उद्या मी थोडे लग्नाला मी कालच सांगितले. का सकाळी घ्यायचा का रात्री उशिरा घ्यायचा? कसं? तुमच्या मनावर नाही. मी जेव्हा घेईल त्यावेळेस तुम्हाला यावं लागेल. तुमच्या मनावर नाही. उद्या आपण रात्री 6 वाजता क्लास घेऊया. 6 वाजता माझा होईल, 7 ते 8 7 ते 7 माझा होईल, 7 ते 8 इंग्रजीचा होईल. म्हणजे क्रमानं होईल. कळलं? मी सकाळी घ्यायचा. ऐका माझं पहिल्यांदा. ऐका. मी 6 ते 7 घेईन, 7 ते 8 इंग्रजीचा होईल. क्रमानं होईल. म्हणजे तुम्हाला कुठं दिवसभर बाहेर जायचं असेल तर तुम्ही बाहेर जाऊन येऊ शकता. म्हणजे क्रमानं होईल. मी सकाळी क्लास घेतला पण इंग्लिशचा क्लास संध्याकाळी तुम्हाला बाहेर पण कुठे जाता येणार नाही. मी 6 ते 7 तुमचा घेतो. 7 ते 8 इंग्लिशचा होईल. ओके. आणि त्यानंतर मग 8 वाजता 8वीचा होईल. 8 वाजता 8वीच्या मुलांचा होईल. ओके. आपण थांबूया बेटा. एक मिनिट. बोल बेटा. एक मिनिट. एका वेळेस एकानं बोलावं, रेज हँड करून बोलावं. गॅलेक्सी टॅब तुझं नाव सांग बेटा पहिल्यांदा. काय नाव तुझं? अंधाऱ्या खोलीत बसलाय बघ.
हा तूच बेटा बोल बेटा, टी शर्ट वरचा मुलगा. तुला आवाज ऐकू येत नव्हता बघितलं वेळ. हा बोल बेटा. गणित परत एक्सप्लेन करा. नाही बेटा, याचं रेकॉर्डिंग ऍप मध्ये जाईल बेटा, तू परत बघून घे बेटा. परत एक्सप्लेन करायला तेवढा वेळ नाही बेटा आता. हा, आणि कसं असतं माहिती सर, आवाज यायला आवाज ब्रेक झाला होता त्याला हो काहीच हो मॅडम, समजलं नेटवर्क लागतं त्यासाठी. आता टाइम संपलाय, आता अजून परत एक्सप्लेन करायला 15-20 मिनिट लागतात. ऍप मध्ये याचं रेकॉर्डिंग जाईल ना. तुमचं नाव काय मुलाचं तुमच्या मॅडम? नाही. अंश काय म्हणला? संजय हा तुम्ही काय करा, ऍडमिशन करून घ्या. अंश ऍडमिशन केल्यानंतर तुम्हाला याचे सगळे रेकॉर्डिंग भेटतील ऍडमिशन केल्यानंतर. आणि तुम्ही परत उद्या पण हाच तास आहे, उद्या पण हाच टॉपिक आहे बरं का मॅडम. उद्या आपण हाच टॉपिक घेणार आहोत, याचे पुढले प्रश्न ओके घेणार उद्या. मी तुम्हाला सांगू ओके शकतो, टाइम झालेला आहे थोडा. हा हा, ओके उद्या मी तुम्हाला लिंक येईल डेमोची, उद्या पण तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि जर क्लासमध्ये शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल, तुमच्या मुलाच्या कन्सेप्ट क्लिअर होत असतील, तर प्रवेश करून घ्या मॅडम. ठीक आहे ठीक आहे. हा अनन्या विचार बेटा. हा सर मी आजच्या इंग्लिशच्या क्लासला नाही येऊ शकत, रेकॉर्डिंग हा, मिळेल. रेकॉर्डिंग मिळेल बेटा. उद्या परवा मिळेल, लगेच मिळत नाही त्या दिवशी. रेकॉर्ड व्हायला आता ही जी रेकॉर्डिंग चालू आहे ती कन्वर्ट व्हायला 1 तास लागत असतो. आणि ते पुन्हा Yes. ऍपमध्ये ऍड करायला मला वेळ लागतो, त्यामुळे लगेच भेटत नसतं, त्याला 1-2 दिवस लागतात. हा, आता बाकीचे तुमचे काही जरी प्रश्न असतील तर मला व्हॉट्सअपला विचारा विघ्नेश. हा, तुम्हाला सर आलेले आहेत आमचे, संदीप शिंदे सर, तुमच्याशी 2 मिनिटं बोलू इच्छितात सर. या सर, सरांचं वेलकम करूया आपण. सगळ्यांनी व्हिडिओमध्ये टाळ्या वाजून वेलकम करा. टाळ्या तुमच्या दुसऱ्या आम्हाला व्हिडिओमध्ये आवाज नाही ऐकवाल तरी चालेल. ओके. हा सर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, आजच्या तासाला सरांनी तुम्हाला अगदी छानपैकी संख्या रेषा हा जो पाठ तुमचा मॅथचा होता, गणिताचा, बरोबर आहे, अगदी छान प्रकारे या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि त्याचबरोबर तुमच्यासोबत मला पण या ठिकाणी शिकायला मिळालेले सरांकडून संख्या रेषा, त्याचे जे पॉझिटिव्ह भाग आहेत, निगेटिव्ह भाग आहेत, ते या ठिकाणी सरांनी अगदी उत्कृष्टपणे त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे तुमचा सुद्धा जो रिस्पॉन्स मी पाहिलेला आहे, अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी रिस्पॉन्स दिलेला आहे. तर पहा मुलांनो, या ठिकाणी स्पर्धा परीक्षा म्हणल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला यामध्ये सातत्य राखणं अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही आज अभ्यास केलात, आज जर 2 तास 4 तास अभ्यास केलात आणि उद्या पुन्हा आठवडाभर त्या ठिकाणी काहीच जर नाही केलं, तर त्या ठिकाणी मग ते स्पर्धा परीक्षामध्ये चालणार नाही. तर या ठिकाणी सरांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी आजचा क्लास त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण केलेला आहे. तर या ठिकाणी मी एवढंच तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या निमित्तानं सांगायचं, सातत्य हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही अभ्यास नेहमी करतच आहेत, पण त्यामध्ये सातत्य असणं आवश्यक आहे. सरांनी या ठिकाणी मला 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल सरांचे सुद्धा मी आभार मानतो. तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी अभ्यास करायला लागलेले आहेत, त्याबद्दल तुमचंही त्या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतोच आणि धन्यवाद पण देतो. चालते, ठीक आहे. ओके. जे विद्यार्थी डेमो ग्रुपवरून जॉईन झाले होते त्यांना जर क्लास आवडला असेल तर उद्याचा एक दिवस डेमो त्यांना मिळेल आणि प्रवेश करून घ्यायचा आहे. आणि क्लास चालू असताना कोणी खायचं नाही. मयंक सांगून घे, खायचं नसतं बेटा क्लास चालू असताना. हा, क्लास चालू असताना ते आपण वर्गात काही खातो का? वर्गात कुठं लक्ष असतं आपल्या सरांकडे लक्ष असतं का नाही? मी व्हिडिओ कशासाठी ऑन ठेवायला होतो? त्याच्यासाठी मी व्हिडिओ ऑन ठेवायला होतो, कारण तुमच्या व्हिडिओवर माझं लक्ष असतं. तुम्ही काय करताय घरामध्ये, घरात कुणाशी बोलताय, खाताय, पिताय, झोपताय, हे सुद्धा मी बघत असतो. ठीक आहे, मग मी कंपल्सरी व्हिडिओ ऑन ठेवायला होतो त्यासाठी. ठीक आहे, नाही तर तुम्ही इतर ऑनलाईन क्लास बघा, सगळ्यांचे व्हिडिओ बंद असतात का नाही? मला नाही चालत, मला व्हिडिओ ऑन लागतो. हा, ठीक आहे, आपण थांबूया. उद्या 6 ते 7 गणित होईल, 7 ते 8 इंग्रजी होईल. ओके. हा, उद्याचा दिवस फक्त आपण 4चा टाइम उद्याचा दिवस स्किप करतो. उद्या मला लग्नाला जायचंय. ठीक आहे, आपण थांबूया बेटा. अजून तुमचे काही डाऊट्स असले तुम्ही मला व्हॉट्सअपला विचारू शकता. उद्या हाच टॉपिक कंटिन्यू होणार आहे. आज फक्त 3च प्रश्न झालेत, पण 3 प्रश्न डिटेलमध्ये झाले, एकदम सविस्तर आपण घेतले. उद्या जास्त प्रश्न होतील बेटा. हा गॅलेक्सी टॅब बेटा, तुझं नाव काय बेटा? अंश. हा, विचार तुला, बोल बेटा. हा, अंश बोल बे, लवकर अनम्यूट कर अंश, तुझा माईक अनम्यूट कर बेटा. सर मी लिहू का? हा, उद्याचा क्लास घ्या बेटा, उद्याचा क्लास लिंक देईल मी तुम्हाला. लिहू का सर? लिहू का? लिहून घ्यायचं का? स्क्रीनशॉट काढ बेटा, यायचं स्क्रीनशॉट काढ. हा, उद्या सर लिहू का? लिहू. लिंक ग्रुपवर येईल बेटा. तुझ्या ग्रुपवर आहेस ना, त्या ग्रुपवर लिंक येईल तुला. येस. हा, 6 वाजता लिंक येईल तुम्हाला. 6च्या अगोदर मेसेज कर, मी तुला लिंक पाठवेल. आणि ही जी संख्या रेषा आहे, या संख्या रेषेवर अजून 2 प्रश्न आहेत, ते उद्या कंटिन्यू होणार आहेत. कळतंय? हा, आपण थांबूया बेटा, वेळ झालाय. सरांना पण मला सोडायचं आहे, त्यांना वाट लावायचं आहे. तुमचे प्रश्न काही थांबणार नाहीत, मला माहित आहे. तुम्ही व्हॉट्सअपला विचारू शकता. सर 1 मिनिट. हा, बरं, हा बोल. उद्या क्लास किती आहे?
6 ते 7 गणित होईल उद्याचा एक दिवस. आपला 4चा टाइम आहे तो शनिवार रविवारचा, तो उद्याचा दिवस आपण बदलतोय कारण उद्या मला लग्नाला जायचंय मित्राचा, क्लासमेटचं लग्न आहे माझ्या. ओके. ओके हा. ओके जे विद्यार्थी डेमो ग्रुपवरून जॉईन झाले त्याला क्लास आवडला असेल तर लवकरात लवकर प्रवेश करून घ्या बेटा. हा, उद्या पण डेमो पहा तुम्हाला पाहायचं असेल तर.